पितृपक्षाचं आरोग्यदृष्ट्या महत्त्व माहिती आहे का? या काळात पहिला आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे तुपात परतलेल्या तांदळाची, खोबरं आणि गूळ, खडीसाखर घालून केलेली खीर. तांदूळ हा गुणाने स्निग्ध आणि थंड आहे, तसंच पचायलाही हलका आहे. पावसाळ्यामुळे शरीराची कमी झालेली ताकदही वाढवणारा आहे. त्याबरोबर खोबरं, खडीसाखर, तूप हेही पदार्थ पित्त शांत करणारे आहेत, त्यामुळे शरीरामध्ये सौम्यता आणणारे आहेत. दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचा वडा. हरभऱ्याची डाळ ही जर नीट पचली तर पित्त शांत करणारी आहे. त्याबरोबर खाल्ली जाणारी आमसुलाची चटणी ही थंडावा निर्माण करणारी आहे. आमसुलाची चटणी म्हणजे पित्तामुळे त्वचेवर उठणारं पुरळ, खाज ह्यासाठी औषधच. अशा प्रकारे हा आहार फक्त शरीरच नाही तर मनही शांत करतं. अस्वस्थता, चिडचिड कमी करून मनामध्ये स्नेहभाव निर्माण करतो. थोडक्यात काय, पितृपक्षामधला आहार पचायला सोपा, पित्त शांत करणारा आणि मनही प्रसन्न करणारा आहे.